हे गाईज, तर गुड मॉर्निंग. तर गाईज, आजची आपली जी सकाळची सुरुवात आहे ती झाली सुरुवात स्टार फायरच्या फार्म हाऊसपासून, नाही का. कारण आपण नाईट आपली इथंच काढली होती आणि रात्री 2 वाजेपर्यंत स्विमिंग पूलमध्ये पोहत होतो. म्हटलं काही खरं नाही. तर मग गाईज काय, आपण सकाळी सकाळी आपलं आवरून वगैरे घेतलं. त्यानंतर आपल्यासोबत होते सतीश साहेब, त्यानंतर विजय ठाकूर. मस्त आवरलं आणि मग सतीश साहेबांनी काढली आपली बसंती मस्त, म्हणजे क्रेटा होती. मस्त रिवर्स मारली. सरांना म्हटलं चला आता निघू पटापट. तर आपल्याला गाईज आज जायचं होतं स्टार फायरच्या फॅक्टरीवर. आणि त्याचं कारण असं होतं फॅक्टरीवर जायचं का, आपल्याला काही स्प्रिंकलर वगैरे स्टोअरमधून घ्यायचे होते तिथून. त्यानंतर काही एल्बो वगैरे, बेंड वगैरे जे असतं नॉर्मली जे इक्विपमेंट होते फायर हायड्रंट सिस्टमचे, स्प्रिंकलर सिस्टमचे, ते घ्यायचे होते. त्यानंतर तिथं गेलो बघतो तर काय फॅक्टरीमध्ये गाईज तिथं फायर डोअर वगैरे बनवत होतं, नाही का. म्हटलं बापरे, काही खरं नाही. मग गाईज आपण घेतलं मटेरियल वगैरे. त्यानंतर आपण परत निघालो आपल्या ऑफिसच्या प्रवासाला गेल्यानंतर गाईज तुमचं भाऊ एवढं बोर झाला होता ना, सारखं खाली यायचं वर जायचं. त्यानंतर मग सतीश साहेब मला म्हणे चल म्हणे, काम बीम झालंय आपलं, आता निघायचं आपल्याला. सरांना म्हटलं तुम्ही जा लिफ्टने, मी येतो पायऱ्यांनी, नाही का. कारण गाईज तिथं बसून दिवसभर जेवणसुद्धा मला जिरलं नव्हतं. मग गाईज आपण फायनली आपण निघालो आपल्या प्रवासाला. सरांना मी पहिले बोललो होतो सर आपल्याला 100% चाकण क्रॉस करायला वाजणारे 9, कारण चाकणमध्ये गाईज एवढं ट्रॅफिक, बापरे. आणि गाईज त्यानंतर फायनली आपण ट्रॅफिक क्रॉस केलं. त्यानंतर गेलो तोरणा मटण खानावळला. मस्त मटण बिटन दानकेव पद्धतशीर केलं आणि मग पोचलो आपण गाईज आपल्या नाशिकला. आणि नाशिकला पोचल्यानंतर काय, सतीश साहेबांनी आपल्याला सोडलं होतं विदगाववरून काय तुमच्या भावाने काढली छोटी बसंती. तर गाईज फायनली तुमचा भाऊ पोचला मस्त आपल्या घरी आणि जय हरी. तर चला गाईज, बाय बाय, जय महाकाल.